कसे आहात तुम्ही? तुम्ही बी ठीकच आहे ना? आणि आम्ही बी ठीकच आहोत. आता पहा आम्ही हे नूडल्स खात आहोत. पहा. हाय. आणि हे माझी ताई. नूडल्स खातो आम्ही. आता या आम्ही नूडल्स noodles खायला खातो. सर्व करत आहोत आणि बघा. हे पहा हे आईस्क्रीम. नूडल्स आणि हे आईस्क्रीम. आणि हे नूडल्स आहेत. हे बघा. हा इकडे कटोरा नूडल्सचा मॅडम नूडल्सवर दिले आहेत. आणि हे माझे पप्पा. माझे मिस्टर हे बघा. हां, आईस्क्रीम हे खात आहेत. आणि आम्ही आता नूडल्स खातो. इकडे सुरुवात झालेली आहे नूडल्सची. कशी दिसते? छान. बघा नूडल्स दाखव ना. इकडे पहा. आता आम्ही नूडल्स चेक करत आहोत कसं लागत आहे तर. चांगलं लागत आहे. खूप छान लागत आहे. नूडल्स कुठचा आहे तर सांग ना. नूडल्स हा आंबाडीचा आहे. आंबाडीला मिळते. फेमस फेमस दुकान आहे दुकान आहे आंबाडीला. तिथे आहे. गाईज आत्ताच आमची पूजा झालेली आहे बघा. ज्योत लागलेली आहे आमच्या घरी. हे बघा. आणि तुम्ही नूडल्स खाल्ल्या. परमात्मा एक भगवंताची पूजा झालेली आहे. आणि तुम्ही नूडल्स खाल्ले असाल तर कमेंट मध्ये हो म्हणून हे कमेंट करा. आणि आता आम्ही पण सर्व करत आहोत. हे नूडल्स कोणते आहे? मंचुरियन नूडल्स आहे. बहुत सुंदर नूडल्स बनतात. कुठे आंबाडीला. तर अगर तुम्ही जवळपास असाल तर जवळपासचे असाल तर तुम्ही पण आंबाडीला जाऊन खा नक्की. खूप छान नूडल्स बनवतात ते. पुष्कळ छान. आणि खूप छान वाटते. मला खूप नूडल्स आवडते. माझ्या घरी यांना पण आवडते. सगळ्यांना आवडते. यांना कमी आवडते. महाग राहते म्हणून हे नूडल्स खात नाही. आम्ही काय महिन्यातून वगैरे असे 1-2दा खातो. खूप पण खात नाही. खरोखरच महागच राहते हे. 100 रुपये प्लेट आहे. 100 रुपये प्लेट आहे. त्यामुळे कसं आपल्यासारख्याला परवडत नाही खाणं. त्यामुळे आम्ही जास्त खात नाही. कारण आम्हाला परवडत नाही. कधीच आम्ही खातो. आमची परिस्थिती एवढी नाही आहे की खूप नूडल्स खाऊ म्हणून. महिन्यातून एखाद वेळ आईस्क्रीम किंवा नूडल्स हे खातो. पण खातो जरूर. आणि आम्ही 5 जण 100 रुपये प्लेट खाल्ला तर 500 रुपये वाया जातील. तर तिचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढा खर्च करू शकत नाही. लावू पण शकत नाही. आम्ही आता किती 2 प्लेट आणलेलं आहे. तरी पण 200 रुपये गेले आहे महिन्याचे. महिन्यातून एवढे खाल्लं तरी आपला खर्च निघत नाही ना. त्यामुळे आम्हाला झेपत नाही. तरी पण कसं तरी कमी करून सण्यादी खावा लागते. तर या मित्रांनो, तुम्ही पण नूडल्स खा. आणि एक जरुरी गोष्ट, त्या नूडल्समध्ये जेव्हा बी तुम्ही नूडल्स खाल जाल त्याच्यामध्ये अजिनोमोटो नावाचा एक पदार्थ नूडल्सवाले टाकतात. त्यांना तुम्ही सांगा की अजिनोमोटो टाकायचा नाही म्हणून. कारण त्यांनी अजिनोमोटोनी
कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टर हे नूडल्स खाण्यास मनाई करतात आपल्याला. आणि वरून मैद्याचे राहतात त्यामुळे अपचन म्हणजे खूप काही कमी पचन होते ते. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा बी नूडल्स खायला जाल मित्रांनो, तर तेव्हा त्यांना सांगायचं की आम्हाला अजिनोमोटो टाकू नको आणि असंच जसा बनते आणि तसा तू नूडल्स द्या म्हणून सणारी. तर मित्रांनो, एवढं मी तुम्हाला कळवते आणि विदा घेते. बाय, सी यू, गुड बाय, नाईट. गुड नाईट. घे घे ना. चला तर मित्रांनो, बाय बाय, सी यू, टेक केअर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय, सी यू.